हॅलो. हॅलो सर. येतोय आवाज माझा? यस. ओके ओके ओके. चलो. बाकी ज्यांना कॅमेरे ऑन करायचे त्यांनी कॅमेरे ऑन करा. ज्यांना अनम्यूट जे की बोलायचं असेल त्यांनी तसं अनम्यूट करून ठेवा. बाकी तुमचं वेलकम 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 एम के ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. तुमचा एक नवीन जे की एक जर्नी स्टार्ट होते जे की स्टॉक मार्केट रिगार्डिंग. आणि आज तुम्ही इंटरेस्टेड आहेत स्टॉक मार्केट शिकण्यासाठी. आणि ते खूप मोठी गोष्ट आहे सध्याच्या कंडिशनला की आपण बघायलो आपल्या सराउंडिंगमध्ये खूप अशा गोष्टी आहेत जे की आपल्याला कराव्याशा वाटतात बट आपण कुठल्या कारणास्तव आपण करू शकत नाहीत. ओके. सो बट आपण टायमिंग मधला जे की प्रत्येकाला काम असतं, प्रत्येकाला कुठं ना कुठं आपल्याला जायचं असतं. सो ते तुम्ही इग्नोर करून ते सॅक्रिफाईस करून तुम्ही आज इथं आमच्या एम के ट्रेडिंग सोबत तुम्ही जॉईन झालात आणि तुम्ही एक तुमची जर्नी स्टार्ट करायला स्टॉक मार्केटमध्ये. ओके. सो त्यासाठी वेलकम आहे तुमचं. इथून पुढे तुमची अशी एक डिफरंट डिफरंट टाईपमध्ये अशा आम्ही गोष्टी तुम्हाला देऊ करून तुमच्या लाईफमध्ये खरंच तरी एक इम्पॉर्टंट जे की रोल असेल मग ते फ्रीडम असो टाईम असो त्या गोष्टी प्रत्येक गोष्टीचं आमच्याकडून तुम्हाला हेल्प भेटेल आणि आम्ही तेच गोष्टी द्यायचा मोस्टली तर प्रयत्न करतो. बाकी थोडंसं मी माझं इंट्रोडक्शन देतो. बाकी आता कोणाला माहिती आहे कोणाला नाही माहिती बट सगळ्यांनाच माहिती असावं असं मला वाटतंय. माय सेल्फ कुणाल बिरादार फ्रॉम लातूर. आज हे एम के ट्रेडिंग चालू करून लगभग लगभग 1 वर्ष झालं. जे की आमचं एकच फक्त मोठं होता की जेवढे पण यंगस्टर असतील जेवढे पण आपले महाराष्ट्रामधले जेवढे आपली पब्लिक आहे त्यांना स्टॉक मार्केटचं नॉलेज इझी वे मध्ये कसं देता येईल, त्यांना स्टॉक मार्केट कसं करता येईल म्हणजे त्यांच्याकडून करून घेता येईल या सगळ्या गोष्टीचा आपण एक अभ्यास करून आणि एक स्ट्रक्चर करून आपण ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलंय जे की तुम्हाला आता इथून पुढं कळेल. ओके. ज्यांना स्टॉक मार्केट काहीच माहिती नाही ॲज अ झिरो नॉलेज आहे तो पण ॲज अ झिरो नॉलेज आहे मी सांगतोय की तो पण हे सेशन संपेपर्यंत तो सुद्धा म्हणणार की हा मी खूप काही शिकलं एम के ट्रेडिंग मध्ये. ओके. स्पेशली स्टार्ट टू एंड सगळ्या गोष्टी मी हँड ओव्हर केलोय. सगळ्या गोष्टी मीच घेणार आहे. तुमचं बेसिक ना बेसिक गोष्ट फक्त तुम्हाला एकच मला प्रॉमिस द्यायचंय तो म्हणजे जिथं तुम्हाला कळालं नाही जिथं तुमच्या डोक्याच्या वरून गेलं फक्त ते गोष्ट म्हणायची की आम्हाला समजलंच नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जायचं नाही. ओके. कळतंय का? हॅलो सगळ्यांना बोलतोय मी. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं इंटरॅक्शन करणार नाहीत माझ्यासोबत तोपर्यंत मग मी काहीच घेणार नाही. हे बघा मी कुठला सर नाही ना मी काहीच नाही. मी फक्त ॲज अ तुमचा फ्रेंड, कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ ॲज अ मी तुम्हाला शिकवायला इथं आलो. आणि माझं फक्त एकच आहे की बाबा तुम्ही शिकावं आणि तुम्ही हे शिकून आम्ही करायलो तसं तुम्ही पण करावं इन फ्युचर मध्ये. यस. चलो बाकी आता थोडं थोडंफार मला सगळ्यांच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी कळाल्यात ऑलरेडी. मी सगळ्यांकडून म्हणजे सगळ्या गोष्टी बघितल्यात तुमची बॅच चालू होण्याच्या अगोदर की कोण आहे कुठून आलेला आहे सध्या काय करतोय. आता एक सांगतो स्टॉक मार्केट हे अशी गोष्ट आहे
जे की तुम्ही आता कोण असे आहेत जे की बिगिनर्स आहेत, कोण असे आहेत की त्यांना माहिती आहे. ओके, त्याच्यामध्ये कोण असे आहेत की त्यांनी जॉब करतात, जॉब करून स्टॉक मार्केट शिकायला आलेत, आणि कोण असे आहेत की जे आज सध्याला स्टुडंट आहेत, जे की त्यांना फ्युचरमध्ये एक त्यांचं सिक्युअर लाईफ, एक सिक्युअर फ्युचर त्यांना बनवायचंय. सो ते असे आहेत, म्हणजे पर्टिक्युलर प्रत्येक सेक्टर मधले आज आपल्या सोबत आहेत. हा, फक्त एकच गोष्ट, तुम्ही बोलत चला, जेणेकरून मला पण कळेल की हा तुमच्या मनामध्ये काय, तुमच्या माइंडमध्ये काय चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला व्यवस्थित एक रोड मॅप बनवायचं. ओके, स्टार्ट टू एंड तुमचं सगळ्या गोष्टी इंट्रोडक्शन. ओके. बाकी ज्यांचं म्यूट नाही सो म्यूट करा. बाकी मी तुम्हाला बोलायला लावल्यानंतर तुम्ही अनम्यूट करून मग बोलू शकता. चलो, बाकी सगळे तर आले असं मला वाटतंय. बाकी जी आहेत एक दोघं जे की मी थांबावं म्हणलं होतं, बट आपल्याला टाइम इम्पॉर्टंट आहे. मी टायमिंगवर चालणारा माणूस आहे, सो तुम्ही तुमचा टाइम द्या. 1 तासच फक्त मागतोय मी, आणि त्या 1 तासामध्ये मी अशा तुमच्या गोष्टी चेंज करेल की तुम्हाला वाटलं पाहिजे की हा मी इथं आलो आणि माझ्यामध्ये ते इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. ओके, सो आता थोडंफार मला जस्ट विचारायचं आहे, ह्याच्यामधलं स्टॉक मार्केटला अगोदर म्हणजे की त्यांना माहिती आहे स्टॉक मार्केट, ते ऑलरेडी सध्या इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ट्रेडिंग केलेली आहे, असे किती जण आहेत? गिव्ह मी आन्सर. सांगा. नॉर्मली सर बेसिक माहिती आहे थोडं. ओके, चलो, बेसिक माहिती आहे. हा, आणखीन? नो सर. ओके, चलो, बिगनर. येस, अजून? सर बेसिकच माहिती आहे सगळं. ओके, बेसिकच माहिती. येस, अजून? झालं एवढंच? बाकीच्यांना काहीच माहिती नाही? ओके, चलो, नो प्रॉब्लेम. सो आपण एक बेसिक पासून ते पूर्ण ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एक छोटी ना छोटी गोष्ट मी तुम्हाला शेअर करेन. आता तुम्हाला माहिती असेल नसेल, बट तुम्हाला आता पूर्ण बेसिक पासूनच चालायचं आहे. आणि पर्टिक्युलर जे तुमच्याकडे नॉलेज असेल आता ॲज अ बिगिनिंग लेवलचं, म्हणजे तुम्ही आतापर्यंत युट्यूबवर बघितला असाल, बाहेर कोर्स केला असाल, सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग ते तुम्ही केलात. जस्ट माझ्यासाठी हे पुढचं जे पण 1 महिना आहे, मला फक्त 1 महिना पाहिजे तुमचा. आज डेट आहे 11 मार्च. ओके, सो इथून पुढच्या 11 तारखेपर्यंत तुमचा मला टाइम पाहिजे. आणि 1 महिन्यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी भेटतील जे की तुम्ही कुठंच ऐकला नाही. ओके, ना युट्यूब, ना कुठल्या कोर्समध्ये, ना तुम्ही जिथं पण केलात. ओके, मी म्हणणार नाही की बाबा ह्याच्याच तुम्ही क्लास केलात तर तुम्ही इथं आलात, मी म्हणणार नाही. बट तुम्ही कुठं पण क्लास केला असा, त्याच्यापेक्षा 1% तरी तुम्हाला जास्त नॉलेज आणि तुमची स्किल इम्प्रूव्हमेंट मी करून तुम्हाला दाखवतो. ओके, आता पूर्ण बेसिक पासून एक पूर्ण आपण प्रोग्राम बनवलेला आहे. बेसिक काय असतं, बेसिक मध्ये कुठल्या गोष्टी बघायच्या आहेत, जेणेकरून एक जस्ट मी ओव्हरऑल सांगतो तुम्हाला. कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात, चार्ट्स पॅटर्न्स असतात, सपोर्ट रेजिस्टन्स असतात, एक प्राइस ऍक्शनचा पार्ट असतं. ज्यांना समजत असेल ते, बाकी ज्यांना समजत नाहीये तेच आपल्याला घ्यायचंय. सो हे टॉपिक वाईज आहेत, मी तुम्हाला शेअर पण करून दाखवतो कुठले कुठले टॉपिक आहेत आणि आपल्याला कसं कसं जायचंय पुढे. ओके, सो त्या गोष्टी आपल्याला अगोदर घ्यायच्यात. देन ज्यांना माहिती असेल ऑलरेडी त्यांना बोर होणारच आहे थोडं, बट बोर होऊ देऊ नका. कन्सेप्ट काय असते, ओके, आपण रियालिटी घेतो सेशनमध्ये. मीटिंगमध्ये घ्यायचं एकच तात्पर्य की लोकांसारखं फक्त पुस्तक नॉलेज देऊन आपल्याला पुढे जायचं नाहीये. जे रियालिटी, जे एक्सपिरियन्स बोलतो, त्याच गोष्टी मार्केटमध्ये इम्प्लिमेंट होत असतात, त्याच गोष्टी मार्केटमध्ये बरोबर येत असतात. असं नाही की तुम्ही पुस्तक वाचायला आणि तेच मार्केटमध्ये इम्प्लिमेंट करायला आणि ते बरोबर व्हायला होत नसतं. हे पूर्ण जे स्टॉक मार्केट आहे हे एक्सपिरियन्सचा पूर्ण गेम आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला गोष्टी माहिती असतील तरच तुम्हाला मार्केट टिकू देतं. अदरवाईज तुम्ही खूप साऱ्या अशा गोष्टी बघितल्या असाल की कोण मार्केटमध्ये लॉसेस केलं, कोण लॉसेस करून काहीतरी केलं, कोण काहीतरी झालं, ह्या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. ओके, त्या गोष्टी आपल्याला होऊ द्यायचं नाही. माझं बेस्ट टू बेस्ट मी तुम्हाला देणार. फक्त तुमचं एकच पाहिजे, तुमचं बेस्ट टू बेस्ट, म्हणजे फक्त टायमिंग. ते टाइम तुम्हाला मला फक्त द्यायचं. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याकडून कशा करून घ्यायच्या ते माझं माझं मी. ओके, गॉट इट? येस सर. यस यस यस, बोला थोडंफार, आम्हाला पण छान वाटेल की बाबा हा बोलायले. Yes, sir. Yes, 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 sir. sir. Yes, sir. यस यस, ग्रेट. ओके, स्क्रीन दिसते तुम्हाला? Oh, हो. हो सर. आता हे बेसिक म्हणजेच ह्या गोष्टी आता प्रेझेंट करणं एकच. ॲज आपल्याकडे बिगिनर्स आहेत, आपल्याकडे बेसिक वाले पण जे माहिती आहे ते पण आहेत, आणि दुसरं म्हणजे जे ॲडव्हान्स लेवलचे ते पण आहेत आपल्यासोबतच. सो हे द्यायचं, हे दाखवायचं एकच काम की तुम्हाला ॲक्च्युअल कळायला पाहिजे.
कुठला पॉइंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एक एक वर्ड्स आहेत जे की त्या वर्ड्स मुळेच मार्केटमध्ये एवढा इम्पॅक्ट येतो. इम्पॅक्ट म्हणजेच मार्केटमध्ये जे की तुमचं मोमेंटम असतं ना ते येत असतं. सो ते एक एक गोष्टच तुम्हाला शिकायचं. हा, तुम्हाला माहिती आहे सगळं प्राइस ऍक्शन तुम्हाला येते, तुम्हाला लेबल्स काढता येते, तुम्हाला सगळं येतं, बट तरी पण लॉस करत असाल ना, सो मग ते काहीच फायदा नाहीये. तुमच्या डोक्यामध्ये तेवढा नॉलेज असतो. आपण नॉलेज घेतो कशासाठी, तर मला काहीतरी प्रॉफिट व्हायला पाहिजे मार्केटमधून. ओके, पर्टिक्युलर प्रत्येकाची हेच वेगवेगळी असते. माझं काहीतरी वेगळं असतं, तुमचं काहीतरी वेगळं असतं. असं कोणच सेम नसतं. आणि होल इंडिया कोणच असं नाहीये की तो पर्टिक्युलर सेम ट्रेडिंग करत असेल, सेम त्याचं अनालिसिस असेल. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. फक्त तुम्हाला बघायचं जे दृष्टिकोन आहे ना, मी ते तुम्हाला देईल की काय बघायचं जेणेकरून मार्केटमध्ये, की तिथून तुमचं व्ह्यू बनायला पाहिजे की मार्केट अपसाईड जाईल, मार्केट डाऊन साईड जाईल, तुम्हाला कुठं बसायचंय, कुठं निघायचंय, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पैसा बनवता यायला पाहिजे, बनतो मार्केटमध्ये. ओके, जसं की आता इव्हेंटला बरेचसे आले होते, मी तर एक तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये ऍट अ टाइम किती पैसा येतो, तर त्या पैशामधून तुम्हाला किती काढायचंय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काढता येतंय ना, बस मग तुम्ही मार्केट शिकला. तो ते गोष्ट आहे, ते गोष्ट तुम्हाला शिकायची आहे बस. बाकी दुसरं कुठलीच गोष्ट शिकवू नका. बाकी दुसरं काही पण बोलत असेल ते इग्नोर करा. बट ते गोष्ट मी सांगेल, पॉईंट वाईज तुम्हाला सांगेल, 2दा 3दा 4दा सांगेल. एक एकच गोष्ट रिपीट रिपीट रिपीट, मग समजून घ्या की हे गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, चलो. सो आपण स्टार्ट करू, जेणेकरून टाइम नाही जायला पाहिजे आपल्याला. पर्टिक्युलर मी प्रत्येकाचा 1 तासच फक्त मागितलाय, आणि आमची शुअरिटी असते 1 तासामध्येच तुम्हाला बेस्ट टू बेस्ट गोष्टी पोहोचायला पाहिजे. ओके, चलो. बाकी कंटिन्युअस आपलं बोलणं तर चालतच राहणार आहे, हे मला माहिती आहे. आणि बोलणं हे असं होणार आहे की नंतर म्हणचाल तुम्ही की 1 तास नको आम्हाला, 2 तास घ्या. 2 तास नको आम्हाला, 2.5 तास घ्या, 3 तास घ्या. एवढं तुम्हाला एन्जॉय होणार आहे. बोर वाटून देऊ नका. जिथं तुम्हाला बोर वाटत असेल, जस्ट फक्त मला सांगा की हा बोर होत आहे, सो आपल्याला स्टॉप करायचं. जिथून डोक्याच्या वरून जात असेल तिथून आपण बंद करू. बट तुम्हाला गोष्टी ऍक्च्युअल आज जे गोष्टी घेतल्यात ते उद्या आणि ते शेवटपर्यंत तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ओके, सो आपण एक बेसिक बेसिक गोष्टी घेऊ, जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. आणि आज फक्त बेसिक ऍज अ इंट्रोडक्शनच आपल्याला घ्यायचं. आलं की लगेच चालू करायचं नाही आपल्याला. एकदम रिलॅक्स जायचं. आणि माझं तेच असतं. मी सांगतो, जसं की तुम्हाला माहिती असेल, मार्केट चालू होतं 9 वाजता, 3:30 वाजता बंद होतं. मी ट्रेडिंग करतो 2:30 वाजता. एवढं मी असं रिलॅक्स माइंडनं सगळ्या गोष्टी करतो. सो तुम्ही पण तेच करा. गडबड मार्केटमध्ये जमत नसते, फास्ट प्रोसेस होत नसते. आणि दुसरी गोष्ट आणखीन पण सांगतोय, तुम्ही आज आलात, तुमचं वेलकम आहे. वेलकम सोबत आणखीन एक तुम्हाला टिप देतोय. तर तुम्ही हा विचार करून आला असाल ह्या क्लासेसमध्ये की मला आज शिकायचे, हे 1 महिना मी शिकणार आणि लगेच दुसऱ्या महिन्यापासून करोडपती होणार, तर प्लीज प्लीज तसं करू नका. होत नसते गोष्ट. मी आहे, मी तुम्हाला वेळेवर सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करेन की हे गोष्ट आहे, हे तुम्हाला करायचं आहे. पर्टिक्युलर प्रत्येकाची स्टडी मी करेन. असं समजू नका की मी फक्त मीटिंग मध्ये येतोय, कॅमेरा बंद आहे, माईक बंद आहे आणि सगळं बंद आहे आणि मला काही कळणार नाही. पर्टिक्युलर तुमचा फीडबॅक, तुमचा सगळा रिस्पॉन्स येणं गरजेचं आहे. आणि त्या रिस्पॉन्स वरतीच आमची कॉलिंग तुम्हाला येते. पर्टिक्युलर जे पण पर्सन असेल त्या पर्सनला कॉल येईल. आणि जे पण रिअल कंडिशन आहे, रिअल कंडिशन की तुम्ही काय करू शकता सध्याला. तुम्ही इंट्राडे करू शकता, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, तुम्ही स्विंग करू शकता, तुम्ही कुठल्या सेगमेंटमध्ये स्ट्रॉंग आहेत ते पर्टिक्युलर सांगायचं आमचं काम राहील. ओके, ते आम्ही करू. फक्त तुमचं काम आहे फक्त हे बघणं, व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवणं आणि फक्त एक्सपिरियन्स घेत चालणं. आता तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करायला, स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करत असाल तर सो माझं असेल की प्रिकॉशन्स घेऊनच पुढे चाललेलं कधी पण बेटर. तुमच्यासाठी बॅकअप प्लॅन सुद्धा रेडी आहेत. सो त्या पण गोष्टी आपण तुम्हाला देणार आहोत. की एक तुम्ही बघणार, सिरियसली गोष्ट आहे, मला कॉन्फिडन्स आहे आणि मला त्या गोष्टीचं खूप कौतुक आहे. जसं की आमची टीम आहे, की टीमनं बसून या सगळ्या गोष्टी रिसर्च केलेल्या आहेत. आणि हे जे पण तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल हे पूर्ण, हे प्रत्येकाच्या माइंडमधून निघाल्या सगळ्या कन्सेप्ट आहेत जे की आज तुमच्या समोर. आणि होल इंडिया तुम्हाला ह्या गोष्टी कधी भेटणार नाहीत आणि कुठं भेटू पण शकत नाहीत. एवढं पण सांगतो की एका बॅचमध्ये फक्त 10 to 15 पर्सन्स, मोस्टली तर एक 20% असतील, त्याच्या व्यतिरिक्त मी घेत पण नाही. आणि पर्टिक्युलर प्रत्येकाचा डाऊट सेम त्याच सेशनमध्ये क्लिअर करणं आणि हेच करत जायचंय पुढं. आतापर्यंत आम्ही तेच करत आलो, तर हेच पुढं कंटिन्युअस ठेवायचंय.
हा, आणि दुसरी गोष्ट जी की मोठी गोष्ट तुमच्यासाठी आहे, आतापर्यंत बाकीचं जे की ओल्ड जे आपलं सिलेबस होतं सो ते ओल्ड आहे. इव्हेंट पासून आम्ही नवीन व्हेरिएशन्स याच्यामध्ये ऍड केलेत, नवीन सिलेबस ऍड केलाय, जी की तुमचीच पहिली बॅच आहे हे तुम्हाला भेटतंय. ते पर्टिक्युलर मी सांगेन ज्या ज्या वेळेस की हा हे गोष्ट आपल्याला नवीन ऍड झाले, ते पण तुम्हाला हेल्प करेल. जसं की आपण फक्त टेक्निकल अनालिसिस वरती भर देतो ॲज अ ट्रेडिंगसाठी, बट एक फंडामेंटल पण असतं जे की इन्व्हेस्टमेंटसाठी खूप म्हणजे खूप बेनिफिट देत असतं. ओके, सो त्या गोष्टी पण आपण याच्यामध्ये इन्क्लूड केल्या. तशा बऱ्याचशा आणखीन गोष्टी आहेत जे की छोट्या छोट्या आहेत, जे की मिस आउट झाल्या होत्या याच्या अगोदर, बट तुमची बॅच आहे फर्स्ट जे की तुम्हाला आज त्या गोष्टी भेटायला, जे की ह्या पूर्ण कोर्सचा तर एक काढला प्राइस अबोव 50,000 असं आम्ही चार्ज करू शकतो, बट आम्हाला ते करायचं नाही. मार्केटिंग करत नाहीये, तुमच्यासाठी सांगायला कामाचं आहे म्हणून जे की आम्हाला वाटतंय. तर ह्या गोष्टी कोण देत नाही, आणि कोणाला तेवढा टाइम नाही आहे की 1 तास सेशन घ्या, 1 तासामध्ये ह्या सेशन सगळ्या गोष्टी कव्हर अप करा. ठीक आहे, आपण करतोय आणि तुमचं काहीतरी चांगलं व्हावं ह्यासाठी. ओके, चलो. सो मोस्टली सगळ्यांना आता नवीन नवीन गोष्टी माहिती व्हायला स्टार्ट होतील. सो पर्टिक्युलर माझी रिक्वेस्ट असेल, तुमची पेन तुमची डायरी तयार करा, जे की तुमच्या नोट्स होतील. ते आमच्याकडून पण नोट्स तुम्हाला भेटतील, बट आपण आपल्या लँग्वेजमध्ये लिहिलं कधी पण बेटर असतं. आणि असं समजू नका की स्क्रीनशॉट मारलं म्हणजे झालं. आम्ही पण तेच केलंय कॉलेजेसमध्ये, स्क्रीनशॉट मारायचं, ते अजून पण फोटो आहेत पण कधी वाचलं नाही त्याला उघडून. सो पर्टिक्युलर तुमच्यासाठीच आहे, तुम्हीच त्याच्यामध्ये ग्रो करणार आहात, तुम्हीच त्याच्यामधून पैसे काढणार आहात, ह्याची शुअरिटी आमची असेल, आणि काढणार हे 101%. ओके, आपली स्ट्रॅटेजी तशी वर्क करते जी की डोळे झाकून पैसा बनवते, आणि त्याच्यावरती मला अभिमान आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे 100 नाही 200%. सो ते गोष्ट तुम्हाला भेटेल. ओके, चलो. सो स्टॉक मार्केट आपण शिकवलो. सो पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं फर्स्ट पॉईंट पासून आपण चालायलो. सो त्या गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या. स्टॉक मार्केट हे अशी फील्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करू शकता. पहिली गोष्ट जी की ओव्हरऑल सगळ्यांना माहिती राहायला पाहिजे, की फक्त तेवढं नाव ऐकलं की स्टॉक मार्केट इथं काय असतं हो, इथं एकच गोष्ट होत असते की आपल्याला पैसा लावायचा असतो आणि प्रॉफिट झाल्यानंतर काढायचा असतो. मग त्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी असतात, एक तर प्रॉफिट होत असतो अथवा दुसरं लॉस होत असतो, जे की आपण खूप भीतो त्या लॉसला. ओके, तर स्टॉक मार्केट फील्डमध्ये तुम्ही उतरलात आणि आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी मी सांगायलोय लॉसला जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. पहिला आणि एकदम लास्ट पर्यंतचा हा रूल लक्षात असू द्या, लॉसेसला भ्यायचं नाहीये. लॉसेस होणार आहेत ते एक तुमची इलिजिबिलिटी, कॅपॅबिलिटी तुमची बघण्यासाठी स्टॉक मार्केट तुमचा लॉस करतो, आणि ते लॉस होण्याच्या मागं काहीतरी रिझन्स असतात, जे की ते रिझन्सच तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात. ते फाइंड आउट केल्यानंतरच तुमचा बेस्ट परफॉर्मन्स येत असतो मार्केटमध्ये. की जसं की तुम्ही पहिलीपासून 10वी पर्यंत जातात, नंतर 11वी 12वी करतात, आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग डिग्री घेतात. ओके, पर्टिक्युलर एक सायकल आहे. सेम त्या सायकल प्रमाणे स्टॉक मार्केट असतं. तुम्ही आलात लगेच, बसलात लगेच, पैसे लावलात लगेच करोडपती होत नसतं कोणी. तुम्हाला थोडंफार स्ट्रगलिंग फेज पण काढावं लागतं. हा, त्या स्ट्रगलिंग फेजमध्ये जेवढं माझ्याकडून माझा एक्सपिरियन्स तुम्हाला मी शेअर करेल तेवढं तुम्हाला हेल्प होणार आहे. हा, एक होईल जे तुम्हाला 6 महिने लागणार आहेत ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला कव्हर अप होईल. जसे की मला पूर्ण 6 महिने पूर्ण शिकायला लागले. 6 महिन्यानंतर मग माझी एक एक पायरी चढायला मी स्टार्ट केले. सो तुम्हाला डायरेक्टली माझ्या एक्सपिरियन्स थ्रू तुम्हाला डायरेक्ट जे फर्स्ट पायरी आहे ना ते भेटेल, एवढं मी सांगू शकतो. आणि त्याच्यावरती आहे आपल्याला व्हॅल्यू, की आतापर्यंत जे आपण स्टुडंट बनवलेत आणि आज जे प्रॉफिट काढतात ना त्या बेसिसवरती तर तुम्ही आरामात करू शकता. असं कोणच नाही की ज्यांना नाही कळणार. प्रत्येक जण आपल्या बॅच मधलं एकदम हुशार आणि राहायलाच पाहिजे, असं कोणच म्हणून घ्यायचं नाही की मी हुशार नाहीये. आहे, मी पण मिडल क्लास फॅमिली आहे, मी पण ॲव्हरेज स्टुडंट आहे, ॲव्हरेज. ओके, मी पण लय असं टॉप लेवलचं नाहीये, ॲव्हरेज स्टुडंटच आहे. सो मी हे गोष्ट करू शकतो, माझं उदाहरण घ्या तर तुम्ही पण ऑब्व्हियसली करू शकता. ओके, मोटिवेशन नाहीये, सांगतोय रियालिटी. ओके, सो आपल्या स्टॉक मार्केटमध्ये 2 एक्सचेंज असतात. ओके, आता पर्टिक्युलर बघा वर्ड्स कसे नवीन तयार होते, आणि त्या वर्डचं तुम्हाला मिनिंग माहिती राहणं गरजेचं आहे. कशामुळं, इन केस सपोज तुम्हाला एखादा पर्सन भेटला, तो विचारला की व्हॉट इज मीन बाय एक्सचेंज, सो तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे की एक्सचेंज म्हणजे काय असतं. ओके, तर एक्झाम्पल आपण घेऊ. तुम्ही बँकमध्ये पैसा ठेवतात बरोबर, बँक असते जे तुम्ही तुम्ही जॉब करता, तुम्ही तुमची सेव्हिंग तुम्ही ॲज अ सेफ म्हणून बँकेमध्ये ठेवता. ओके, का ठेवता हो बँकेमध्ये? चला आता सांगायला चालू कर, आता बोल.
बँक व्याज देते. कशामुळं? बँक त्याच्यावरती इंटरेस्ट देते म्हणून. येस, इंटरेस्ट देते म्हणून. ओके, दुसरी गोष्ट आणखीन अजून असतील ना रिझन बँक मध्ये ठेवायचं? एक सिक्युरिटी म्हणून. यस, ग्रेट. सो एक सिक्युरिटी असते, त्या सिक्युरिटी पर्पजमुळं आपण बँकेमध्ये पैसा ठेवतो आपण. ओके, जसं की आपण घरी तर घेऊन आलं, कोण चोर आले घेऊन गेले तर आपलाच लॉस आहे ना. त्याच्यामुळे एक आपलं सिक्युरिटी म्हणून आपण बँकेमध्ये पैसा ठेवतो. आपल्याला जसं लागतील तसं आपण ते यूज करत असतो. ओके, सपोज मला आज काहीतरी काम आहे, मग ते पैसा मी काढणार आणि ते जे पण काम असेल ते मी काम करून घेणार. तसं स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मेन ह्या दोन गोष्टी दिसतात, म्हणजे एकच गोष्ट दिसते जी की एक्सचेंज नावाची. ओके, त्याच्यामध्ये तुमचा जो पैसा असतो तो तिथं सर्क्युलेट होत असतो. जसं की सपोज रिलायन्स कंपनी आहे, रिलायन्सचा मला शेअर घ्यायचा आहे. शेअर्स वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. शेअर्स काय असतात? आपण शेअर्स बाय करतो, शेअर्स आपण सेल करतो. माहितीये का नाही माहिती ते पण सांगू? नाही, माहिती नाही सर. काय म्हणतात? नाही, माहिती नाही. नाही माहिती. ओके, चलो आपण ते पण चालू. सो एक XYZ कंपनी आहे, रिलायन्स आपण धरू. चला फॉर एक्झाम्पल, रिलायन्स एक कंपनी आहे. रिलायन्स मध्ये एक रिलायन्सचा स्टॉक आहे जे की NSE वरती लिस्टेड असतो. ओके, का असतो? तो कंपनी बनवतो. आता जसं की अंबानी रिलायन्स बनवली, त्या टायमिंगला त्याच्याकडे एक छोटंसं कॅपिटल असतं. त्या कॅपिटलवरती तो कंपनी ग्रो करतो. ओके, बट त्याला आणखीन एक्सपांड करायचं असतं. सो त्या एक्सपांडसाठी तो ते कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करत असतो. ओके, लिस्ट का करत असतो? तर पब्लिक जे असते ना त्या कंपनीसाठी पैसा लावते. का बरं लावते? ती कंपनी ग्रो व्हावी, त्या कंपनीचा प्रॉफिट व्हावं, जेणेकरून त्या प्रॉफिटमुळं माझा प्रॉफिट होईल. त्यासाठी आपले जे पण आहेत, जी लोकसंख्या आहे ते पैसा लावत असते त्या कंपनीला. मग त्याच्यामध्ये मोठे मोठे लोक असते जे की हजारो करोड रुपये त्याच्यामध्ये लावत असते. तर आपल्यासारखे गोरगरीब त्याला 5,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपये लावत असते. तर कशासाठी? ते कंपनी ग्रो व्हावं म्हणून. ओके, मग ती कंपनी लिस्ट होते एक्सचेंजवरती. ओके, त्याचा क्रायटेरिया असतो पर्टिक्युलर. ते क्रायटेरिया त्याला अपिअर करावं लागतं आणि देन त्याच्यानंतर ते कंपनी लिस्ट होते एक्सचेंजवरती. ओके, एक्सचेंजवरती लिस्ट झाल्यानंतर दोन एक्सचेंज असते जे की NSE आणि BSE. ओके, त्या दोन्हीमध्ये ते लिस्ट असते. जसं की तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगायचंच राहिलं, आपल्या डेली लाईफमध्ये आपण कंपनीमध्ये आपल्या बँकेमध्ये अकाउंट काढतो. एक HDFC मध्ये अकाउंट काढलं आणि एक ICICI मध्ये अकाउंट काढलं. दोन्ही अकाउंट तुमचे आहेत, पण बँक वेगळे आहेत. ओके, तुम्ही इकडे पण लाख रुपये ठेवलात, इकडे पण लाख रुपये ठेवलात, दोन्हीकडे लाख लाख रुपये आहेत. ते नाव कोणाचं आहे हो त्या बँकेमध्ये? तुमचं नाव आहे. सपोज एखादं तुम्हाला फाइंड आउट करायचं, जसं की सपोज मी पॅन कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुमची पूर्ण हिस्ट्री येत असते की ह्या पर्सनचे कुठं कुठं अकाउंट्स आहेत आणि किती किती पैसा आहे. तर दोन बँक आहेत माझ्याकडे, दोन्हीमध्ये पैसा आहे 1 लाख 1 लाख. ओके, 2 लाख झाले जे की तुम्हाला दिसते. सेम तसंच त्या रिलायन्सचे दोन ठिकाणी पैसा असते. दोन ठिकाणी म्हणण्यापेक्षा ते लिस्ट असते, तर जेणेकरून तुम्ही इकडून पण बाय करू शकता, इकडून मी बाय करू शकता. जसं की मी HDFC मधून पण पैसा काढू शकतो, ICICI मधून पण पैसा काढू शकतो. का? तर ते माझाच पैसा आहे. सेम तसंच एक्सचेंज पण दोन गोष्टी आहेत. आता एक्सचेंज म्हणण्यापेक्षा आता त्याला आपण एक हे म्हणण्यापेक्षा, म्हणजे ते एक्सचेंज वर्ड म्हणण्यापेक्षा एक टाईपचं बँक समजा. ओके, ह्या बँकेमधूनच तुम्ही त्या रिलायन्सचे शेअर बाय किंवा सेल करू शकता. एक्सचेंज नसेल तर तुम्ही बाय करू शकणार नाही. जसं की तुम्ही स्कॅम 1992 वेब सिरीज बघितला असाल, त्याच्यामध्ये पहिल्यांदा फिजिकल सगळ्या गोष्टी होत्या, जे की त्या एक्सचेंजमध्ये जाऊनच तुम्हाला पर्टिक्युलर ट्रेड करावा लागत होता. ट्रेड म्हणजेच तिथं बाय सेल करावा लागत होता. जे की जसं जनरेशन वाढत गेली, जसं सगळ्या गोष्टी वाढत गेल्या, तसं तसं हे आपल्याला माहिती झालं, सगळ्या गोष्टी डिजिटल आल्या. आज तुम्ही घरामध्ये बसून रिलायन्स काय MRF बाय करू शकता. लाख रुपयाचा शेअर आहे, घरामध्ये बसून. पर्टिक्युलर सगळं तुमच्या हँडसेटवरती डिपेंड आलेलं आहे. तुम्हाला हँडसेटवरती सगळ्या गोष्टी करता येतात. सो तुम्ही घरी बसल्या त्या रिलायन्सचा एक शेअर बाय करणार. ओके, शेअर बाय केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीची ऑथोराइज्ड भेटते, म्हणजे ॲज अ तुम्ही ओनर होता त्या कंपनीचे, एक टाईपचं तुमच्याकडे एक शेअर आहे म्हणून. तर ते शेअर तुम्ही बाय केलात आजच्या तारखेमध्ये 11 मार्च आहे. 11 मार्च पासून 11 मार्च 2025 पर्यंत होल्ड केला. सपोज आज त्याची प्राइस आहे 100 रुपये, एक फॉर एक्झाम्पल घेतोय, 100 रुपये आहेत. पुढच्या वर्षी 2024 पर्यंत 25 पर्यंत 100 रुपयाचा 200 रुपयाला गेला, तर एका वर्षामध्ये तुम्हाला 100 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मग 2025 मध्ये ते 100 रुपये प्रॉफिट तुम्हाला घ्यायचं न घ्यायचं ते तुमच्या हातात असतं. ओके,
शेअर्स म्हणजे एक टाईपचं तुम्हाला पर्टिक्युलर त्या कंपनीमध्ये हिस्सा भेटत असतो. जे कंपनी प्रॉफिट काढेल त्या प्रॉफिटचं माझं पण काहीतरी एक पर्सेंटेज असेल छोटं मोठं, जे की ते तुम्ही घेत असता. ओके, पर्टिक्युलर हे अशी पूर्ण सायकल चालते, जे की त्याच्यामध्ये हे एक्सचेंज पण येत असतं. तर एक्सचेंजचं काम काय असतं, पर्टिक्युलर तुमचा जो पैसा आहे जे की माझ्या थ्रू त्या कंपनीला, आता समजा मला रिलायन्स बाय करायचंय, मी बाय करणार रिलायन्सला, सो माझा पैसा कुठं जाणार हो? कंपनीला जाणार का एक्सचेंजला जाणार का कोणाला जाणार? तुम्हाला काय वाटतंय? कंपनीला जाणार. ओके, कंपनीला जाणार. बाकीच्यांचं? एक्सचेंज थ्रू कंपनीला जाणार ना. एक्सचेंज थ्रू कंपनीला जाणार. हम्म. बाकीचे कसं काय शांत एवढं? पहिल्या दिवशी असं आउट ऑफ चाललंय सगळं, कळतंय का? येस, एक्सचेंज थ्रू कंपनी, एक्सचेंज थ्रू कंपनी. ओके, ग्रेट. हा, अजून बोला, बोलत राहा, तरच मग छान छान वाटेल. बाकी फक्त एकानं बोलायचं, बाकीचे सगळे ऐकायचं असं नको. चलो सांगतो, ऐका. जेव्हा तुम्ही एखादा शेअर बाय करता त्या टायमिंगला तुमचा पैसा जात असतो एक्सचेंजला. तर आता बघा कशी बॉन्डिंग असते, कसं बनतं. तुमच्या अकाउंटमध्ये पैसा, म्हणजे जे डीमॅट अकाउंट असतं, डीमॅट अकाउंट, जे की डीमॅट अकाउंट मधूनच तुम्ही सगळे ट्रेड घेऊ शकता, म्हणजे शेअर बाय करू शकता. मग कुठली पण कंपनी असू द्या, ते तुम्ही डीमॅट अकाउंट मधून बाय करू शकता किंवा सेल करू शकता. जसं की तुमच्या बँकेत अकाउंट असतं, तसं तुम्हाला स्टॉक मार्केट करण्यासाठी डीमॅट अकाउंट लागत असतं. मग पर्टिक्युलर तुमच्या बँक मधून त्या डीमॅट अकाउंट मध्ये पैसा तुम्हाला ऍड करावा लागतो. जसं की तुम्ही रिचार्ज करता, तुम्ही कशाचं बिल भरता, तसं त्या डीमॅट मध्ये तुम्हाला टॉपअप करावं लागतं. ओके, पर्टिक्युलर तुमच्याकडे 10,000 असतील, 50,000 असतील, जे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असतील पैसे, ते वाले पैसे तुम्ही डीमॅट मध्ये टाकलात. मग डीमॅट हा कनेक्ट असतो तुमच्या एक्सचेंजला. ओके, एक्सचेंज कनेक्ट असतं तुमच्या कंपनीला. सो पर्टिक्युलर हे अशी सायकल बनते, डीमॅट अकाउंट, एक्सचेंज आणि तुमचं कंपनी. जेव्हा तुम्ही एखादा शेअर बाय करता त्या टायमिंगला तुमचा पैसा एक्सचेंजकडे जात असतो. ओके, तिथं तुमच्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तुम्ही तुमचे काय नंबर आहे, एक तुम्हाला नंबर भेटत असतो तुमच्या डीमॅट अकाउंटला. तुमचा डीपी नंबर काय आहे, तुमचा पॅन नंबर काय आहे, हे सगळ्या गोष्टी होऊन त्या कंपनीमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी भेटतात. म्हणजे तिथं लिस्ट होत येतं आणि देन त्याच्यानंतर ते ऑथोराईज झाल्यानंतर तुमच्या डीमॅट अकाउंट मधून, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये त्या डीमॅटच्या ते शेअर्स येऊन दिसायला स्टार्ट होतो. म्हणजे हे अशी सायकल बनत असते. जर कोण विचारलं की बाबा हा आपण एखादं शेअर बाय करायचे, तर कोण कुठं पैसे जातात आपले, असं डायरेक्ट म्हणू नका की हा कंपनीला जाते. सो एक ही अशी प्रोसेस आहे. हा प्रोसेस थ्रू सगळ्या गोष्टी होत असतात, असू द्या लक्षात. सो त्याच एक्सचेंजचा, जे की आपण त्याला फुल फॉर्म एक नावानं आपण म्हणतो, ओळखतो, आणि ते कधी लॉन्च झाले ह्या गोष्टी माहिती राहणं गरजेचं असतं, की आपण स्टॉक मार्केट करतो. तर दोन टाईपचे एक्सचेंज आहेत, एक असतं NSE आणि एक असतं BSE. ओके, जसं की 1875 पासून BSE चालत आलंय, सगळ्यात जुनं, आशियामधलं सगळ्यात जुनं जे की एक्सचेंज नावानं ओळखलं जातं, ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ओळखलं जातं. दोन एक्सचेंज आहेत, एक NSE, एक BSE. लक्षात राहिलंच पाहिजे. मी उद्या हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायला असं माझं कान तरसत आहे. जोपर्यंत तुम्ही ते सांगणार नाही तोपर्यंत मी पुढे जाणार. सो आता सांगतोय, ह्या गोष्टी लक्षात असू द्या. NSE सेम, BSE सेम, फक्त एक्सचेंजचे दोन टाईप आहेत. पर्टिक्युलर तुम्हाला कुठल्या एक्सचेंज मधून बाय करायचंय तुम्ही बाय करू शकता. काहीच बदल नसतो, काहीच बदल नसतो. जसे की तुम्ही आता एखादी पण पाणी बॉटल घ्यायला, पाणी बॉटल वरती XYZ कंपनीचं नाव आहे आणि तेच पाणी बॉटल सेमला सेमच आहे पण दुसऱ्या कंपनीचं नाव आहे. हे पण 10 रुपयाला आहे आणि हे 9.80 रुपयाला आहे. कुठलं प्रिफर करणार तुम्ही? 9.80चं का, तर माझे 20 पैसे वाचायले. सेम तसंच ते दोन आहेत, NSE आणि BSE. थोडासा किंचित तुम्हाला स्टॉक मध्ये फरक दिसेल, थोडासा, एकदम किंचित. ओके, मग तुम्ही कुठं पण बाय करू शकता. ओके, फक्त एकच आहे, एक नॅशनल आहे आणि एक बॉम्ब आहे. आता असं समजू नका ते नॅशनल आहे म्हणल्यानंतर खूप त्याच्यामध्ये गोष्टी हे असतील, म्हणजे इन्व्हॉल्वमेंट असेल. नो, सगळ्यात मोठं जे की एक्सचेंज आहे सध्याच्या कंडिशनला ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस आहे. सो तुम्ही तुमच्या प्रिफरन्सवर काय कुठल्या गोष्टी ठरवायच्यात, म्हणजे कुठं तुम्हाला बाय करायचे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता आमचं सांगावं, आम्ही तुम्हाला इथं घेऊन आले, आम्हाला सांगणं भागच पडते की आम्ही काय करतो. तर आम्ही सगळ्या गोष्टी NSE वरूनच बाय करतो. सपोज रिलायन्स बाय करायचे NSE वरून, टाटा स्टील बाय करायचे NSE वरून, एशियन पेंट बाय करायचे
NSE वरून. BSE पर्यंत आम्ही कधी बाय केलं नाही. हा, कुठले कुठले असे स्टॉक्स आहेत जे की स्पेसिफिक पहिल्यापासून आलेत, जे की BSE वरती लिस्टेड आहेत बट NSE वरती लिस्ट नाहीत. असे पण आहेत जे की NSE वरती लिस्टेड आहेत, BSE वरती नाहीत. बट पॉप्युलर जेवढे स्टॉक्स आहेत ते दोन्हीमध्ये तुम्हाला भेटायला दिसतील, तुम्हाला भेटणारच. बट असते स्पेसिफिक कुठले कुठले जे की फक्त NSE वरती लिस्ट असणार, कुठले कुठले असणार जे की BSE वरती लिस्ट असणार. तर दोन एक्सचेंज आहेत आपल्या इंडियन मार्केटमध्ये. एक आहे तुमचं NSE, एक आहे तुमचं BSE. NSE चा फुल फॉर्म आहे असा की नॅशनल स्टॉक एक्सचेंज, जे की लॉन्च झालं होतं 1992 ला. ओके. दुसरा आहे जो की BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, जे की लॉन्च झाला होता 1875. ओके. परीक्षेला नाही जायचं की बाबा हा हे कधी लॉन्च झालं, काय झालं, पाठ राहायला पाहिजे. जस्ट तुमच्या रिमाइंड एक माहिती राहायला पाहिजे की हे गोष्ट कधी झालेली आहे. बघा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875 ला झालं होतं आणि हे NSE आत्ता जस्ट झालंय 1992 ला. किती जुनं आहे तुम्हीच ठरवा. ओके. त्याच्यानंतर जे की जस्ट मला ह्या पॉइंटला सांगायचं होतं की शेअर काय असतात, ते IPOच्या पॉइंट. ओके. पर्टिक्युलर तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या, जे की एक्सचेंज असते, त्या एक्सचेंज थ्रू तुम्ही पर्टिक्युलर बाय सेल करू शकता. तुम्हाला मार्केटमध्ये एखादी साधी गोष्ट करायची असेल ना, तर तुम्हाला ह्या एक्सचेंज थ्रूच करावी लागेल आणि एक्सचेंज थ्रूच होणार. जसे की तुम्ही खूप प्रॉफिट काढलाय आणि तुम्ही काहीच GST पे केला नाही, तुमच्याकडे 50 लाख रुपयाची प्रॉपर्टी आहे जी की तुम्ही मार्केटमधून प्रॉफिट काढलात, या सगळ्या गोष्टी तुमच्या एक्सचेंजकडे असतात. एकमेव असा माणूस आहे ज्याच्यामध्ये की पर्टिक्युलर तुम्ही कुठला ट्रेड घेतलाय, कुठला ट्रेड होल्ड केलाय, कुठल्या ट्रेड मधून किती पैसा प्रॉफिट काढलाय, या सगळ्या गोष्टीच्या खबरी एक्सचेंजला असतात आणि तिथं राहणार की तुम्ही किती ट्रेड केले, तुम्ही किती ब्रोकरेज दिले, तुमची क्वांटिटी किती आहे, तुम्ही रिलायन्स कितीपासून होल्ड केलाय, त्याच्यामध्ये क्वांटिटी किती आहे, नंतर त्याच्यानंतर टाटा पॉवर कधी घेतलेला आहे, कोणत्या प्राइसला घेतलेला आहे, प्रत्येक गोष्टीचं एक रेकॉर्ड या एक्सचेंजकडे असणं. कळतंय? सो ते एकच असं आहे की एक्सचेंज त्याच्याकडे प्रत्येक तुमच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीची नोंद राहणार आहे. आणि दुसरी ह्याच्यामध्येच एक गोष्ट असते, ते पण लगेच सांगतो. एक सेबी नावाचं फर्म म्हणजे सेबी नावाचं एक बोर्ड असतं. ते बोर्ड ह्या एक्सचेंज वरती मेनली फोकस करतात. जसं की आपल्याला एखादा प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण जसं पोलीस स्टेशनला जातो. ओके. CBI सगळ्यांना माहिती आहे की एखादं तुम्हाला CBI चौकशी आली, CBI चौकशी होते, हे तुम्हाला जशा गोष्टी माहिती आहेत. तसंच ह्या स्टॉक मार्केटमध्ये मेन जे की सगळ्या गोष्टी हँड ओव्हर करतो ते करतं सेबी. ओके. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्ही जे की मागं बघितलं असेल, एक न्यूज आली होती अदानीवरती, जे की हिंडनबर्गनं त्याच्यावरती मॅन्युप्युलेशनची केस केली होती की हे स्टॉकला मॅन्युप्युलेट करतात. ह्या गोष्टीचं जे नोंद ठेवतं, ह्याच्यावरती जे चौकशी करतं, ते सेबी करत असतं. ओके. त्याच्या गोष्टी मी पर्टिक्युलर पुढे आहेच ते गोष्ट आपल्याला, ते मी तेव्हा सांगतो. बट ह्या एक्सचेंज थ्रू ते पण ॲज अ कनेक्ट असतं, ते गोष्ट तुम्हाला आत्ताच माहिती आहे. जस्ट एक ते सांगितलं. ओव्हरऑल आपण पुढे ते कंटिन्यू घेणारच. ओके. देन थर्ड वन पॉईंट, जे की IPO नावाची गोष्ट आहे. हे पूर्ण बेसिक कन्सेप्ट आहे. ओके. ट्रेडिंग चालू करण्याच्या अगोदर, स्टॉक मार्केट तुम्ही शिकण्याच्या अगोदर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती राहणं गरजेचं आहे की NSE काय असतं, BSE काय असतं, IPO काय असतं. आता बरेचसे असे ऐकलेत की IPO पूर्ण तुमचं लॉकडाऊन मध्ये एड केलं होतं, IPO घ्या, IPO घ्या, IPO घ्या, त्याला घ्या, त्याला घ्या, भेटला का नाही, हे भेटला तर किती रुपयाला भेटला, किती रुपयाला ओपन झाला. IPO काय असतं, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जसं की मी आत्ता तुम्हाला रिलायन्सचं उदाहरण दिलं, सांगितलं की बाबा ते एक छोटी कंपनी होती, त्या कंपनीला तर मोठं व्हायचं असेल तर ते पब्लिक पाशी येत असते, पब्लिकचा फंड घेत असते आणि त्या पब्लिकच्या फंड वरती ते ग्रो करते. कोण ग्रो करतं, कोण लॉस मध्ये जातं, पर्टिक्युलर प्रत्येकाच्या कॅपेबिलिटी वरती असतं. कंपनी कोणती आहे, त्यांचं प्रोडक्ट काय आहे, मार्केटमध्ये ते प्रोडक्ट सेल होतं का, हे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. असंच नाही की IPO आला आणि लगेच घ्या. सो त्याचं फंडामेंटली आपल्याला बघावं लागतं. फंडामेंटल म्हणजे काय, एक बॅलन्स शीट असते तुमची, त्या बॅलन्स शीट वरती त्या कंपनीचं पूर्ण डिस्क्रिप्शन असतं की मी कुणाल बिरादार हे MK ट्रेडिंग अकॅडमी चालवतो. आमचा मोठो काय की जेवढे यंगस्टर असतील, जेवढे आपले पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक स्टॉक मार्केट रिगार्डिंग शिकायची इच्छा असेल त्यांना शिकवतो, ते पण एकदम सोप्या भाषेमध्ये. जसं आमचं पूर्ण डिस्क्रिप्शन आहे, आमचं काहीतरी मोठं आहे, सेम तसंच त्या कंपनीचं पूर्ण ओव्हरऑल एक बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला गोष्टी येत असतात की कंपनीचा किती मार्केट कॅप आहे, 1000 कोटीचा आहे, 400 कोटीचा आहे, 4000 कोटीचा आहे, ते कंपनी किती प्रमोट करते, कंपनीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जे की सगळ्यात जास्त फोकस करते, ते कंपनी काय हेतू घेऊन चालते पुढं,
लोकांना काय दाखवते, आमचं काय एक्सेप्टेशन आहे की लोकांकडून, की बाबा आम्ही ह्या गोष्टीमुळे आज मार्केटमध्ये आलो आणि आमचं हे मोठं आहे. देन त्याच्यानंतर पब्लिक डिसाईड करते. की कंपनी चलेल ना चलेल, मला इन्व्हेस्ट करायचंय नाही करायचं, ते पब्लिक वरती असतं. ओके, मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. ते वेगवेगळ्या कॅटेगरीज आपण बघणार आहोत, की प्रमोटर्स असतात, FIIs असते, DIs असतात, आणि देन त्याच्यानंतर रिटेलर्स असतात. हे कन्सेप्ट आहेत, हे पुढे तुम्हाला भेटतील. त्यांना काय म्हणते तर कसं असतं ह्या गोष्टी. ओके, जस्ट आता फक्त समजून घ्या IPO काय असतो. IPO म्हणजे एक अशी गोष्ट असतो की त्या कंपनीचं लिस्टिंग होत असते स्टॉक मार्केटमध्ये आणि त्या कंपनीला फंड पाहिजे असतो. ओके, त्या कंपनीला फंड पाहिजे असतो, तर ते फंड अरेंजमेंट करायचं, ते फंड घ्यायचं जे काम करते ते की IPOच्या नावानं काम होतं. जसं की सपोज मला MK ट्रेडिंगला लिस्ट करायचंय एक्सचेंजमध्ये. सो मी काय करणार, मी BSE ला इन्फॉर्म करणार, BSE कडून जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते घेणार. माझी कंपनी त्या क्रायटेरियामध्ये बसते का त्या सगळ्या गोष्टी बघणार. माझा मार्केट कॅप किती पाहिजे, माझं किती सेव्हिंग म्हणजे ॲज अ माझं बॅकअप किती राहायला पाहिजे, ते सगळ्या गोष्टी आणणार. कंपनीवरती डेप्ट आहे का, कर्ज आहे का, ह्या गोष्टीचं पुरेपूर सगळ्या गोष्टी एकदा व्हेरिफिकेशन होत असते. देन ते NSE कडे जाते, NSE आणि BSE एक्सचेंज कडे. देन त्याच्यानंतर ते आणखीन फायनल व्हेरिफिकेशन करत असते. देन त्याच्यानंतर मग आपल्याला ऑफरिंग भेटते की बाबा तुमची कंपनी एवढी आहे, तुमच्या कंपनीचं एवढं एवढं बजेट आहे, जे की मार्केट कॅप आहे, आणि तुमची कंपनी सध्याला ह्या लिस्ट म्हणजे एका व्हॅल्यू मध्ये हे होऊ शकते, म्हणजे लॉन्च होऊ शकते. सपोज माझा आहे क्रायटेरिया की 100 रुपयाला एक शेअर माझ्या कंपनीचा जायला पाहिजे. ओके, जे की आपण त्याच प्राइस वरती घेत असतो IPO. ओके, IPO हे कंपनी म्हणजे लिस्ट होण्याच्या अगोदर आपण बाय करत असतो. देन त्याच्यानंतर कंपनी लिस्ट होते. सपोज मी 100 रुपयाचे तसे 10 स्टॉक म्हणजे 10 शेअर्स बाय केले 100 रुपयाचे. मग क्रायटेरिया असते की ते 10,000 रुपये माझ्याकडून अगोदरच घेणार. मग एक पूर्ण सर्वे होतो, किती लोक सबस्क्राईब केलेत ह्या IPO ला. सबस्क्राईब म्हणजेच किती लोकांनी बाय केलेलं, किती लोकांनी होल्ड करून ठेवलंय, कोणाकडे किती इंटरेस्ट आहे पर्टिक्युलर. तसंच ज्याचा जास्त सबस्क्रिप्शन होईल त्या कंपनीचं. सपोज MK ट्रेडिंग अकॅडमी सबस्क्राईब व्हायला स्टार्ट झाले आणि 5 दिवस सबस्क्राईब करायचा टायमिंग आहे, 4थ्या दिवशी तो फुल झाला, 100% पूर्ण भरला. त्याच्यानंतर तर कोण घेऊ शकत नाही. 100% जेव्हा फुल होईल देन त्याच्यानंतर पर्टिक्युलर टाइम पिरियड होईल की कोणाला काय काय भेटलं, कोणाला भेटला IPO, कोणाला नाही भेटला. IPO म्हणजेच की एक क्वांटिटी असते स्पेसिफिक त्या कंपनीनं ठरवलेली असते की ह्या माणसानं एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर पर्टिक्युलर त्या माणसाला एवढे एवढे शेअर्स भेटायला पाहिजे. कंपनी लिस्ट होण्याच्या अगोदर, म्हणतो. जसं की तुम्ही 15,000 रुपये कंपनीला दिले, तुम्ही एक्सचेंजला दिले किंवा मला हे IPO पाहिजे म्हणून, तर तेव्हा 15,000 रुपये तुमची गेल्यानंतर पर्टिक्युलर एक क्वांटिटी येते तुम्हाला, 10, 15, 20, 25, 30, 50 ते कंपनी डिसाईड करते. ओके, आणि तेवढी क्वांटिटी आपल्याला भेटत असते. मग ते लक असतं. रिटेलरला तर मोस्टली भेटत नाहीच. जे मोठे आहेत, जे प्रमोटर्स असतील, FIIs असतील, DIs असतील, ह्यांनाच भेटत असतं, कारण की त्यांची रक्कम, त्यांची व्हॅल्यूच तशी असते. ते असं 1, 2, 3, 4, 500 असं शेअर्स घेत बसत नाहीत. ते डायरेक्ट 1-1 हजार करोड रुपये, 5-5 हजार करोड रुपये ऑन दी स्पॉट बाईंग करायला लावत असते. सो त्यांना भेटत असते, त्यांचा क्रायटेरिया वेगळा असतो. एक पर्टिक्युलर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट बघितलात, एक असं हे सर्कल आहे. ओके, ह्याला आपण डिवाइड करायला 2 पार्टमध्ये, एक 50%, एक 50%. तसंच पर्टिक्युलर जेव्हा IPO रिलीज होत असतो, एक क्रायटेरिया असतो. ह्या इथल्या सेगमेंटमध्ये ह्यांना किती पर्सेंटेज द्यायचा, ह्या कॉमन पर्सनला किती पर्सेंटेज द्यायचा, इन्स्टिट्यूशनल वाल्यांना किती पर्सेंटेज द्यायचा, FII किती पर्सेंटेज द्यायचं, हे पर्टिक्युलर सर्वे होत असतो. म्हणजे ओव्हरऑल एक डिवायडेशन असतं, जे की कंपनी जेव्हा लिस्ट होणार असते त्याच्या अगोदरच आपल्याला माहिती होतं. मी तुम्हाला दाखवतो ते फंडामेंटल जेव्हा स्टार्ट होईल, पर्टिक्युलर एका कंपनीचं आपल्याला सगळ्या कुंडली काढायची, कशी कुंडली काढायची, कसं बघायचं, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला घेईन एकदम व्यवस्थित. फक्त आता समजून घ्या की असतो IPO काय, त्याच्यामध्ये मला काय करायचं. तर हे पर्टिक्युलर एक डिवायडेशन आहे. ह्या डिवायडेशन थ्रू हे इथला एक रिटेलरचा डिवायडेशन असतो, तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो. हे बाकी 3 सोडून द्या, हे मोठ्या लोकांसाठी. आपण गरीब लोक आहेत, सो गरीब लोकांसाठी काय, हा इथलं रिटेलरचा आहे. ओके, रिटेलर्सला हे कंपनी फक्त 50% देते. एक फॉर एक्झाम्पल 50%चा क्रायटेरिया ठेवलाय की 50% लोक सबस्क्राईब करू शकतात आमच्या कंपनीला, तर 50% लोकच याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. जसं की 1 लाख लोक आहेत, 1 लाखामधले फक्त 50,000च ह्यांनी घेणार आहेत, बाकी 50,000 जे अप्लाय केलेले आहेत
त्यांचा पैसा त्यांना रिटर्न देऊन टाकतात. मग ते लक आहे, जसं लक असेल त्याला ते IPO भेटणार. मग असं होऊ नये, लक ज्या टायमिंगला आपलं लागलं, पेटीएम लिस्ट झालता 900 रुपयाला, 2000 रुपयाला सॉरी, आणि लिस्ट झालता 900 रुपयाला. ओके, त्याची एक बिड प्राइस होती ही, आमचा हा स्टॉक 2000 रुपयाला ओपन होईल, बट कोण सबस्क्राईब नाहीच केलं, आणि तो झाला 2000 पासून ते डायरेक्ट 900 रुपयाला ओपन. आता तर त्या पेटीएमचे असे वाजले तर 12, ऍक्च्युली तो 400-300 रुपये आले, कोणाकोणाचे तर होल्डिंग 2,000 रुपयापासून, आणि पॉसिबिलिटी नाही आहे की त्याने 2000 रुपये क्रॉस करावं. कारण की सध्याला आता रिसेंटली RBI ने एक न्यूज दिली, एक RBI ने गोष्ट दिली की त्यांनी जी की GST आपण पे करतो त्याच्यामध्ये घोटाळा केला. ऑडिट आपण करत असतो GST पे करताना, त्या ऑडिटमध्ये त्यांनी एक मोठा स्कॅम केला. त्यामुळं ते RBI न लीक केले, सगळ्यांना सांगितले पेटीएम बंद आहे, त्याचं जे वॉलेट आहे, जे तुम्ही करता बाकीच्या गोष्टी, ते सगळ्या बंद केल्या. सो एवढं पण आता सेन्स लोकांना नसतं की हा नाही 400 रुपयाला आला इथून जाते वर. हो बघा ना काय कुठल्या गोष्टी आहेत, ते चालणार आहे नाही चालणार आहे, सगळ्यांचं त्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट हा येईल. कधी येईल? त्यानं प्रत्येक गोष्ट ॲज अ इथिक्सनं ठेवलं आपल्यासमोर की आमची कंपनी आहे, आता एवढा लॉस केले, सो ॲक्च्युली आता आमच्याकडे एवढं कॅपिटल आहे, त्या कॅपिटलला आम्हाला कसं कसं करायचं, पर्टिक्युलर आमचा एक कर्ज आहे, हे कर्ज आम्ही एवढ्या पर्सेंटेजनं भरत आहोत, बाकीचा जो आहे तो आमच्या बिझनेससाठी आम्ही ग्रोसाठी लावलेला आहे. मग पर्टिक्युलर 3 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट येईल. ओके, रिझल्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये तर प्रॉफिट दिसत असेल, तेव्हा मग विचार करायची गोष्ट की हा आता पैसा आपण लावू शकतो. सो त्या गोष्टी आहेत पर्टिक्युलर फंडामेंटलच्या, मी तेव्हा सांगेनच तुम्हाला. एक जस्ट बेसिक तुम्हाला एक एक्झाम्पल देते. ओके, सो IPO मध्ये मला एकच काम आहे, ते कंपनी लिस्ट होण्याच्या अगोदर मी एक ऑफर करतोय, मी ते घेण्याबद्दल. ते भेटल न भेटल हे वरती एक्सचेंजच्या हातात असतं. की लक असेल तर ते भेटल, लक नसेल तर तुमचे पैसे तुम्हाला वापस. मग ते भेटल्यानंतर एक डेट दिलेली असते की त्या डेटला सगळ्या गोष्टी क्लोज होत असतात आणि लिस्टिंगचा वेळ येतो, जे की एक्सचेंज वरती तो लिस्ट होत असतो, NSE वरती तो, BSE वरती तो येत असतो. मग त्या टायमिंगला सपोज तुम्ही एक 100 रुपयाच्या प्राइसनं ते 100 रुपयाला ओपन होणार आहे असं ठरवून तर इन्व्हेस्ट केला असाल, बट ते लिस्ट झालं 200 रुपयाला, पहिल्याच दिवशी लिस्ट झाल्याच तुम्ही 100 रुपये प्रॉफिटमध्ये आहात. मग ते प्रॉफिट बुक करायचं का होल्ड करायचं ते तुमच्या हातात असतं. बट IPO मध्ये पण आपण खूप सारा पैसा बनवू शकतो. ओके, तेवढंच पॉसिबिलिटी आहे लॉसेसचे पण आणि प्रॉफिटचे पण, बट कंपनी अगोदर बघावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो, देन त्याच्यानंतर मग आपल्याला सगळ्या गोष्टी कळतंय. येस या नो? येस सर. हो हो sir. ओके, ग्रेट 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 ग्रेट. का झोपला? सर कळतंय. झोपू नका, नाही हो सर. हा. हा झोपू नका. सेशन झाल्यानंतर बिंदास झोपायचंच आहे आपल्याला. ओके, देन त्याच्यानंतर या, आता इथून एक थोडाफार तुम्हाला टचअप होतं स्टॉक मार्केटचा. स्टॉक मार्केट तुम्ही 2 गोष्टीसाठी करू शकता, एक असतं ट्रेडिंग आणि एक असतं तुम्ही इन्व्हेस्टमेंट. जे की सगळ्यांनी ऐकले, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं की आपली सेव्हिंग घ्या, स्टॉक मार्केटमध्ये लावा आणि पैसा कमवा. हां एवढं मी सांगतो. आता इथं माझ्यापेक्षा पण खूप मोठे आहेत, जसं की मी अभ्यास केलेला आहे मागचे जे वर्ष मी स्टॉक मार्केटमध्ये काढले, तर मी एवढं सांगू इच्छितो की आता बरेचसे आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स आहेच, मान्य करतो मी. बट जेवढं तुम्ही प्रायोरिटी देता तुमच्या FD ला, तुमच्या सेव्हिंगसाठी, ओके पर्टिक्युलर मी खूप ट्राय केले आणि खूप अशा प्रूव्ह गोष्टी केल्यात जे की नाही नाही म्हणणारे पण त्यांना हो म्हणावं लागेल पर्टिक्युलर. ओके, तुम्हाला FD एक गोष्ट देत असते पर्टिक्युलर पर ॲनम 7%, 6%, हे एक त्याचा क्रायटेरिया असतो जे की तुम्हाला रिटर्न देत असते. बट मी ठामपणे सांगू शकतो ते 1 वर्ष तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये तर पैसा ठेवलात, ओके पर्टिक्युलर थोडंसं ॲनालिसिस करून, तर तुम्हाला त्या 7%च्या जागी 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100% रिटर्न त्या तुमच्या अमाऊंटला भेटतं, एवढं मी सांगू इच्छितो इथं. ओके, जे FD असते, FD आपण करतो बँकेमध्ये की बाबा माझ्या ह्याला होईल, माझ्या त्याला होईल, फलाना बिस्ताना आपण ज्या करतो, मान्य आहे सगळ्या गोष्टी तुम्ही करायलात,
बट ॲज अ माझा अभ्यास सांगतो आता, एवढं मी नॉलेज घेतलंय, मी एखादी गोष्ट करायचीच म्हणल्यानंतर त्याच्या डीप पर्यंत जातो आणि मगच सगळ्या गोष्टी काढूनच बाहेर येतो. सो माझा अभ्यास असा आहे, तुम्ही कुठल्या पण स्टॉकमध्ये तुम्ही जस्ट एक तुमची जे पण सेव्हिंग FD मध्ये असते ते तुम्ही स्टॉकमध्ये तर लावलात, तर जे 7% भेटायला तिथंच तुम्हाला 20%, 30%, लय नाही 15% भेटले तुम्हाला वर्षाला, बस झालं. जिथं लाख रुपयाला 7,000 रुपये भेटायले, तिथंच तुम्हाला डबल भेटायला स्टॉक मार्केटमध्ये. फक्त त्याला एक गोष्टीची कमी असते, ते म्हणजे फक्त नॉलेज. आणि ते तुम्ही नॉलेज असं शिकू शकता. आम्ही आहोतच शिकवायला. बट जिथून तुम्हाला कंपाऊंडिंग पैशाची करायची आहे ती केली पाहिजे, एवढं मी सांगू इच्छितो. बाकी आता पर्टिक्युलर माझ्यापेक्षा मोठे आहेत, आता त्यांना म्हणजे मी राय देणं मला योग्य वाटत नाही. बट मी एक जस्ट माझं ओपिनियन तुम्हाला मांडतोय. ऍक्च्युली मी इव्हेंटमध्ये पण त्या गोष्टी दिलेल्या होत्या, कंपाऊंडिंग काय असते आणि कंपाऊंडिंग मार्केटमधून काय होतं ते. मी म्हणत नाही की तुम्ही डेली बेसिसवरती मार्केट करा, जस्ट मी सांगतोय की एक अमाऊंट स्पेसिफिक घ्या मार्केटमध्ये टाका आणि मग बघा. आज बरेचसे लोक म्हणते ते सट्टा बाजार आहे, इथं पैसा बनत नसतं, हे बनत नसतं, ते बनत नसतं. मी स्वतः उदाहरण आहे. मी एक टायमिंगला हे सट्टा बाजार म्हणत होतो, बट आज बाय प्रोफेशन मी आज हे करतो, फुल डे ट्रेडिंग. फुल डे ट्रेडिंग, ना जॉब नो कुछ, फक्त फक्त मार्केट करतो सध्याच्या कंडिशनला. माझ्यासोबत बरेचसे आहेत जे की आज हेच करायले आणि ह्याच्यामुळे आज सेटल आहे, त्यांना जॉबची गरज नाही. ओके, मोठेपणा सांगत नाहीये, जस्ट एक रियालिटी सांगतोय जी की आम्ही करून दाखवू. ओके, सो त्याच गोष्टी आहेत. तर ते गोष्ट करण्यासाठी आता पर्टिक्युलर आता जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येता, तुम्हाला दोन गोष्टी दिसतात. एक तर तुम्ही स्टॉक मार्केट करा, डायरेक्टली इन्व्हेस्ट करा आणि फ्री व्हा. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ते असते ट्रेडिंग, जे की डेली बेसिसवर तुम्हाला करता येते, जे की आम्ही सध्याला ट्रेडिंग करतो. ओके, प्रत्येक दिवसाचं पर्टिक्युलर आम्ही एक कॅपिटल घेतो, मार्केटमध्ये टाकतो आणि त्या कॅपिटलचं 5%, 10% डेलीच्या बेसिसवरती काढतो. ओके, मार्केटवरती डिपेंड आहे, मार्केट किती पळणार आहे. मार्केट तर पळत नसेल सो मग कमी पर्सेंटेज निघणार, मार्केट पळत असेल तर मग कॅपिटलच्या डबल पण कॅपिटल होणार. ओके, असं हे ट्रेडिंग असतं. तर दोन गोष्टी तुम्हाला आता इथून शिकायच्या, एक तुमचं इन्व्हेस्टमेंट ज्याला की आपण फंडामेंटल अनालिसिस म्हणतो, आणि दुसरं टेक्निकल अनालिसिस जे की तुमच्या ट्रेडिंगच्या रिगार्डिंग इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं ट्रेडिंगच्या बाबतीत, की तुम्ही एक गोष्ट आजच घेणार, आजच विकणार, आज घेणार 4 दिवसांनी विकणार, आज घेणार महिनाभराने विकणार, ह्याला आपण ट्रेडिंग म्हणतो. आणि दुसरी जी की फंडामेंटल अनालिसिस असतं, ते तुम्ही एकदा बाय करता 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की मला काढायचं तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये होल्ड करू शकता. ह्याला म्हणतो आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. सर, दोन टाईपचे तुम्हाला मार्केटमध्ये चान्स आहेत. ह्या दोन मध्ये तुम्हाला कोणते निवडायचे ते तुमच्या हातात. काय निवडायचे, ट्रेडिंग निवडायचे काय इन्व्हेस्टमेंट निवडायचे, हे तुमच्या हातात आहे. दोन्ही पण मी शिकवणार आहे, दोन्ही पण तुम्हाला गोष्टी भेटतील. ओके, ट्रेडिंग पण भेटेल आणि फंडामेंटल पण भेटेल, जे की इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजसाठी कसे स्टॉक्स घ्यायचे, कसे फाइंड आउट करायचे, त्या सगळ्याच गोष्टी. ओके, सो ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. पर्टिक्युलर आपण पहिल्यांदा टेक्निकल अनालिसिस शिकणार आहोत आणि देन त्याच्यानंतर मग फंडामेंटल वरती येणार. कळतंय? यस. सर येस सर येस येस सर कळतंय. बाकी कोणाला प्रॉब्लेम काय, कोणाला विचारायचे डाऊट, सगळ्यात महत्वाचं डाऊट? नो, एकदम मजेत, मस्त, सध्या तर काही नाही मजा येले, मजा येले. एकदम एकदम मजा हो आहे. सगळं समजतंय, सांगितलेलं काय 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 सगळं समजतंय सर, काहीच प्रॉब्लेम नाही. ग्रेट. ओके, चल देन त्याच्यानंतर एक इंडेक्स नावाचं तुम्हाला इथं वर्ड दिसत असेल. ओके, तर हे इंडेक्स काय असतं, आता इथून तुमचं खरं चालू झालं, आता इथून एक 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 गोष्ट सगळी लक्षात ठेवायचं. ओके, तर सर माझं डाऊट आहे. येस येस बोला. स्टॉक मार्केटमध्ये दोन प्रकारे आपण इन्व्हेस्ट करू शकतो. या तिथून मला थोडी कन्सेप्ट क्लिअर नाही झालेली आहे. येस तर कॅन यू रिपीट इट अगेन प्लीज? येस. सो मी दोन टाईपचे ट्रेडिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तुमच्या भाषेमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत दोन टाईपचं, एक ट्रेडिंग आणि एक इन्व्हेस्टमेंट. आता त्याला दोन आपण कॅटेगरी, दोन वर्ड्स दिलेत वेगवेगळे, सेपरेट. एक होतं त्याला एक टेक्निकल अनालिसिस नेम आणि त्याचं दुसरं नाव आहे की फंडामेंटल अनालिसिस. दोन्ही पण सेमच असतं, फक्त करायचं काय असतं, तुम्ही चार्ट बघता.
ओके, ते चार्ट असं दिसतं तुम्हाला, खाली जातं, वर जातं, मग खाली येतं, मग असं असं होतं, मग आणखीन वर जातं. एवढं तरी तुम्हाला माहिती आहे की स्टॉक मार्केट म्हणल्यानंतर हे असे चार्ट्स तुम्हाला दिसायला चालू होते आणि आपल्याला तेच बघायचं. तर हे जेव्हा चार्ट तुमच्या समोर येतो ना, तर हे चार्ट बघून तुम्हाला जे ट्रेडिंग करायचे त्याला आपण म्हणतो टेक्निकल अनालिसिस. ओके, आणि हे फंडामेंटल अनालिसिस म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचं पूर्ण बॅलन्स शीट घेता. बॅलन्स शीट म्हणजेच काय असतं, त्याच्यामध्ये पूर्ण त्या कंपनीचं हिस्ट्री असते, सगळ्या गोष्टी, की कंपनी प्रॉफिटमध्ये आहे तर किती प्रॉफिट काढते, कंपनी मागच्या वर्षी काय केली होती, कंपनीची ग्रोथ आहे का, प्रमोटर्स आहेत का, मार्केट कॅप किती आहे त्या कंपनीचा, त्या कंपनी किती ॲसेट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं पर्टिक्युलर ह्या बॅलन्स शीटमध्ये इन्फॉर्मेशन असते. तर मग आपण हे बघून जेव्हा ट्रेडिंग करत असतो त्याला आपण फंडामेंटल म्हणत असतो. ते फंडामेंटलच्या बेसिसवरती आपण ते इन्व्हेस्टमेंट करतो. आता कसं आहे, हे फंडामेंटल बघून आपण, हे बॅलन्स शीट बघून आपण एखाद्या कंपनीमध्ये ट्रेडिंग करतो. आता ट्रेडिंग म्हणजेच काय असतं, की पर्टिक्युलर एक स्पेसिफिक डेज असते. ओके, स्पेसिफिक डेज, जे की पर्टिक्युलर 1 डे, 2 डे, 3 डे, 4 डे, 5 डे, 6 डे, एक लिमिट असते की त्याला आपण बोटावरती मोजू शकतो, त्याला आपण ट्रेडिंग म्हणतो. ओके, जे की आपण चार्ट बघून करणार आहोत. बट जेव्हा बॅलन्स शीट बघून तेव्हा तुम्ही ट्रेडिंग करणार, त्याला ट्रेडिंग म्हणू शकत नाही आपण. आपण बॅलन्स शीट बघतोय ते आणि त्या कंपनीमध्ये पैसा लावतोय. जसं की फॉर एक्झाम्पल MK ट्रेडिंग अकॅडमी आहे, तुम्ही आज माझा फर्स्ट लेक्चर बघितलं. ओके, उद्या सेकंड, परवा थर्ड, आणि तुम्हाला वाटते की बाबा ह्याने लाईफमध्ये फ्युचरमध्ये खूप मोठं काहीतरी करू शकतात. ओके, आमच्या बॅलन्स शीटवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहेत की बाबा आमची कंपनी हे बघते, आमच्या कंपनीमध्ये ह्या गोष्टी चालतात, आमचं मार्केट कॅप हे आहे आणि आमचा गोल आहे की 2025 पर्यंत हे कंपनी आम्हाला एवढं करायचं आहे, 100 करोड रुपयाचे आम्हाला 200 करोड करायचे. तर आमचं एक विजन आहे, त्या विजनच्या मागे सगळ्या गोष्टी आम्ही लावलेल्या आहेत, आमची टीम लावलेली आहे, आमच्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. तर मी ते बघून मी ह्या MK ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्ट करतो. ओके, समजते की पुढचं विजन बघून तुम्ही एखाद्या गोष्टीवरती इन्व्हेस्ट करत असाल, त्याला आपण फंडामेंटल म्हणतो. जस्ट पेपर नॉलेज बघून त्या कंपनीचं आणि चार्ट बघून जे आपण करतो ते असतं टेक्निकल, जे की आपण ट्रेडिंग पर्पजसाठी यूज करतो. दोन गोष्टी सेपरेट. जिथं चार्ट आला तिथं टेक्निकल अनालिसिस आलं, तिथं ट्रेडिंग आलं. जिथं तुमची बॅलन्स शीट आली तिथं तुमचं फंडामेंटल अनालिसिस आलं, इन्व्हेस्टमेंट आली. कळतंय? येस सर, ओके, थँक्यू. येस सर. आणखीन अजून काय विचारायचंय? नो सर, कंटिन्यू. ओके, चलो. सो नेक्स्ट जे की पॉइंट येतं इंडेक्स. ओके, आता हे महत्वाचं आहे. इथून तुम्हाला आता पर्टिक्युलर प्रत्येक गोष्ट दिसायला चालू होते मार्केटमध्ये, जे की हे अकॉर्डिंग ह्याच्यासाठी कनेक्ट आहे. ओके, आता प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या रिलेट पहिला स्टार्ट होते. इंडेक्स काय असतं मार्केटमध्ये पर्टिक्युलर, जसं की तुम्ही आता प्रत्येक जण शिकलेलंच आहे, त्याच्यामधलं कोण शिकलेलं नाही असं नाही. आपण शाळेत होतो, आपण कॉलेजमध्ये आलो, आपण डिग्री करायला स्टार्ट केली. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पेजवरती इंडेक्स असतं, बरोबर? की फर्स्ट चॅप्टर XYZ नाव, पेज नंबर, सेकंड चॅप्टर हे नाव, सेकंड पेजवरती. मग प्रत्येक तुम्हाला त्या बुकवरती इंडेक्स दिसत असतं. सो त्या इंडेक्सचं काम काय हो, त्या चॅप्टरचं किती म्हणजे जो पण चॅप्टर आहे कुठल्या पेजवरती ते लवकरात लवकर मला सापडावं म्हणून ते इंडेक्स तयार करून ठेवलेलं आहे. सेम तसंच आपल्या मार्केटमध्ये इंडेक्स असतात स्पेसिफिक, जे की एक ग्रुप ऑफ कंपनीज मिळून ते इंडेक्स तयार केलेला असतो. म्हणजे त्या पर्टिक्युलर एक 10 कंपन्या, त्या 10 कंपन्याचा एक बंच बनतो आणि त्याचा परफॉर्मन्स दाखवतो एक इंडेक्स. सपोज 50 कंपन्या, त्या 50 कंपन्याला पूर्ण एक ब्रॅकेट बनतं आणि त्या 50 कंपन्याचा परफॉर्मन्स एक इंडेक्स दाखवतं एक स्पेसिफिक नावाने. जसं की एक फॉर एक्झाम्पल घ्यायला राहिला सध्याचा इंडेक्स की निफ्टी 50 सगळ्यांना माहिती राहावं. ओके, तो इंडेक्स आहे आपल्या इंडियाचा NSE चा, जे की त्याच्यामध्ये नावातच आहे निफ्टी 50 कंपन्यांचा ग्रुप ऑफ बंच आहे, जे की 50 कंपन्यांचा परफॉर्मन्स तो दाखवतो. आणि तोच मेन आहे की पूर्ण आपली इकॉनॉमी दाखवण्यासाठी आपण किती स्ट्रॉंग आहोत सध्याला, आपण वर जाणार आहोत, आपण खाली जाणार आहोत, मार्केटमध्ये काय होणार आहे, भूचाल येणार आहे, वरती येणार आहे का खाली येणार आहे, या सगळ्या गोष्टी एक ओव्हरऑल दाखवायचं जे काम असतं ते तुमच्या इंडेक्सचं असतं. मग पर्टिक्युलर प्रत्येक सेगमेंटचं वेगवेगळं इंडेक्स असतं. जसं की IT कंपनीचं वेगळं इंडेक्स, फायनान्स कंपन्यांचं वेगळं इंडेक्स, देन त्याच्यानंतर आता निफ्टी 50 हे टॉप कंपन्या, जे की टॉप लिस्टेड कंपनी जे असते ज्यांचा की प्रॉफिट होत असतो
त्याच कंपन्या ह्या निफ्टीमध्ये राहत असतात. अदरवाईज एखाद्या कंपन्याचं सलग लॉसेस येत असतील तर त्या कंपन्याला त्यांनी एक्झिट करतात आणि नवीन कंपनी त्या इंडेक्समध्ये ऍड ऑन करत असतात. सो एक ओव्हरऑल परफॉर्मन्स ओव्हरऑल पूर्ण तुमच्या कंट्रीचा म्हणलं तरी काफी आहे. तुमच्या कंट्रीचा पूर्ण परफॉर्मन्स दाखवायची ताकद ह्या इंडेक्समध्ये असते. जसं की निफ्टी 50 फॉर एक्झाम्पल, बँक निफ्टी फॉर एक्झाम्पल, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी. नंतर त्याच्यानंतर दुसरं काय असतं, बँकेक्स असतं, सेन्सेक्स असतं. देन त्याच्यानंतर आणखीन कुठलं राहिलं बाबा, 5 मेनली इंडेक्स आहेत. तुमच्या लक्षात असावं. मी तर ते पुढे तुमच्या PDF मध्ये आहेच, ते तुम्हाला दिसूनच येईल. बट निफ्टी 50 हे फर्स्ट, बँक निफ्टी सेकंड, फिन निफ्टी, बँकेक्स, सेन्सेक्स आणि मिड कॅप निफ्टी. सो हे तुम्हाला मेनली त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचे आहे ते इंडेक्स आहेत, जे की तुम्हाला हे माहिती राहणं गरजेचं आहे. एक पर्टिक्युलर जसं आता मी ओव्हरऑल एक समरी देतो. नंतर तर आपल्याला बघायचंच आहे निफ्टी 50 मध्ये कुठले स्टॉक्स आहेत, बँक निफ्टी मध्ये कुठले आहेत. पर्टिक्युलर प्रत्येक सेगमेंटचे वेगवेगळे बनलेले इंडेक्स. सो त्या इंडेक्स वरतीच तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसणार. कळतंय? Yes, sir. ओके, झालं हे सगळं Yes, कव्हर. sir. कोणाला काय डाऊट आहे? डाऊट सध्या तर काही नाही sir. सध्या काय नाही, एकदम बेस्ट, आवडते सगळं, खूप मजा आहे. पुढे हो. Yes, sir. मजा आहे ना, तुम्हाला वाटेल की अरे हे काय ह्याने शिकवायलेत, लहान लेकराला सारखे शिकवलेत पण असा पैसा बनायला की बस. आणि खरं बरं का, असं मी असं उगाच खोटं बोलत नाहीये तुम्हाला. सिरियसली तुमच्यासोबत मला पण पैसा बनवायचे आणि माझ्यासोबत तुम्हाला पैसा बनवायचे, बरोबर? Yes, sir. Yes. येस सर. बनवायला Yes, पाहिजे. sir. हेच फक्त पर्टिक्युलर तुम्हाला एक डिसिप्लिन ठेवायचं, त्या डिसिप्लिनचं तुम्हाला फक्त पालन करायचं. ते पाळलात मग ऍक्च्युअली तुम्ही पैसा बनवायला स्टार्ट केलात. असं नको मी सांगितलं एक, तुम्ही केलात एक आणि लगेच फोन, कुणाल लॉस झाला, कुणाल लॉस झाला, दुसऱ्या दिवशी कुणाल 10व्या दिवशी बी लॉस. नको. जर लॉस झाला तर ती काही भरपाई करून देणार आहेत का सर? कसं काय? वाटलंच होतं मला कोणतरी म्हणते. पर्टिक्युलर आम्ही देऊ तुम्हाला सगळ्या गोष्टी, फक्त तुम्हाला फॉलो करावं लागेल. मी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी द्यायला तयार, फक्त तुमचं त्या गोष्टीला इम्प्लिमेंट करणं गरजेचं. बाकी तुम्हाला माझी गरज लागणार नाही एवढं तरी मी ठामपणे सांगू शकतो. मी सर, एक प्रश्न आहे. येस जर का लॉस झाला इन केस, येस तर आपण तुम्ही जसं म्हटलं येस शिकतोय, हो. पण जसे की आम्ही नवीन आहे, येस याच्यामध्ये आम्ही टोटली नवीन आहे आणि लॉस जर का झाला तर आम्हाला आमची चूक कळ, हे तर प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सॉर्ट आउट करू शकतात ना सर? येस बिलकुल बिलकुल. तुम्हाला मी लगेच हम्म. मार्केट नाही उतरवणार. ऍक्च्युअली एक आपलं हा, नाही. पर्टिक्युलर पूर्ण 1 महिना तुम्ही अगोदर शिकणार आहात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवून. देन त्याच्यानंतर तुम्हाला पेपर ट्रेडिंग करायची असते. पेपर ट्रेडिंग म्हणजेच काय, एक व्हर्च्युअल अमाऊंट असते, पैसा असतो, ते तुम्हाला मार्केटमध्ये लावायचं असतं. जसं की तुम्ही शिकलात, मी सांगेन तुम्हाला की हे इंडेक्स आहे, ह्या इंडेक्सला कसं बाय करायचं, काय करायचं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सांगेन. देन तसंच हो, हो. ते पण एक नकली टाईप पैसा असतो ना, तो तुम्हाला घ्यायचंय, मार्केटमध्ये ट्रेड करायचंय. तिथं तुम्हाला कळतं की ऍक्च्युअल मी शिकलोय नाही शिकलोय, मला खूप प्रॉब्लेम येतोय, या सगळ्या गोष्टीचा आपण तिथं अभ्यास करतो. देन जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण फाइंड आउट करायला स्टार्ट करतो. पर्टिक्युलर मी प्रत्येकाला कॉल करतो आणि प्रत्येकाला सांगतो की तुमचा हे प्रॉब्लेम आहे, सो ते तुम्हाला सॉल्व्ह आउट करायचं, त्याचं सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्या सोल्युशन मी स्पेसिफिक रिझन्स देणार की बाबा तुम्ही हे गोष्ट करायला, तुम्ही पॅनिक व्हायलात, तुमचं सायकोलॉजीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम आहे, जे पण तुमचा प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला मी शेअर करणार आणि तुम्हाला त्याच्यावरती मग वर्क चालू करायचे. पुढचे येणारे 5 दिवस असतील, 10 दिवस असतील, जे पण असतील तेवढे. मग देन त्याच्यानंतर मग आम्हीच तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्हाला किती अमाऊंट घेऊन मार्केटमध्ये जम्प करायचं. की बाबा तुमच्याकडे 10,000 ओके. 10,000 रुपये घेऊन तुम्ही मार्केटमध्ये उतरा. उतरल्यानंतर त्याचं करायचंय काय, कुठं टाकायचं, त्याच्यानंतर backup तुमचं काय राहायला पाहिजे. हे बघा, मार्केटमध्ये दोन्ही पण गोष्टीचा आपल्याला विचार करायचा असतो, एक पॉझिटिव्ह पण आणि एक निगेटिव्ह पण. ओके, जसं की एखादा कॉईन Yes, असतो, sir. रुपयाचा कॉईन असतो, एकीकडे एक असतं तर एकीकडे एक असतं, म्हणजे हेड आणि टेल असतं, त्याला 2 बाजू असतात. सेम माझा पण माइंडसेट तेच आहे आणि प्रत्येकाला मी हो. देतो की दोन्ही पण बाजूने तुम्ही विचार करायचा. मी 10,000 रुपये मार्केटमध्ये तर घेऊन येत असेल येस. तर माझ्याकडे काय बॅकअप आहे, माझ्याकडे 10,000 रुपये तर लॉस झाला तर माझ्याकडे काहीतरी बॅकअप राहायला पाहिजे, जे तो करून ते 10,000 मला परत भेटायला पाहिजे. हो. इंटेन्शन ठेवलं पाहिजे मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर, देनच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता.
ओके. सो हे प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला नॉलेज भेटेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऍज अ वाईज भेटत जाणार. की अगोदर एक्सपिरियन्स घ्या आणि देन त्याच्यानंतर मग इम्प्लिमेंट करा. अगोदर एक्सपिरियन्स घ्या देन त्याच्यानंतर इम्प्लिमेंट करा. मी तसं सांगत सगळ्या गोष्टी तुम्हाला जात. ओके, जोपर्यंत Yes. नाही शिकणार तोपर्यंत तुम्हाला मी सोडणार नाही. मला मग इच्छा नसेल करायची Okay, sir. मला पकडून आणून इथं ठेवणार नाही. शिकावंच लागेल तुम्हाला, मी स्वतः म्हणणार. कळतंय? येस सर, अशी येस. आपली बॅच कंटिन्यू असेल. असं Yes, sir. वेळ तुम्हाला फक्त काढायचे 9 ते 10 मध्ये आणि फक्त ते 1 हो, तास sir. आम्हाला द्यायचं. नाही आपलं सेशन एवढं छान चालू आहे ना, Yes. आमची अशी इच्छा आहे की रात्रभर ठेवा ते जागरण गोंधळ असल्यासारखं. ते होईल एकदा. कधी टायमिंग झाला ते सुद्धा कळणार ना. जेव्हा तुम्हाला इंटरेस्ट यायला चालू झाला ना, जेव्हा पैसा दिसायला स्टार्ट झाला ना, व्हर्च्युअल मध्येच शिकण्यामध्येच ह्याच मोड मध्ये, मग तुम्ही ऍक्च्युअल म्हणसाल नको बंदच करू नका, हा ठेवा कंटिन्यू चालू. आम्ही जेवण वगैरे नंतर करू, झोपू नंतर, पण चालू ठेवा. सो त्या पण गोष्टी सर आजचा टाइम गेलेला नाही कळाला. येस हेच होणार आहे दररोज. हो सर, तुम्ही पैसा जे म्हणायले ना, ते रात्रभर झोप यायची नाही इमॅजिन करून. आता ते तुम्हाला बघायचं, तुम्हाला किती काढायचं. काढायला आम्ही तयार आहोत. आम्ही तुम्हाला म्हणाल त्या गोष्टी द्यायला तयार आहोत. फक्त तुम्हाला ते तशी एक हे पाहिजे, ताकद, एक तुमच्याकडे बॉन्डिंग पाहिजे. हा बाबा मला विश्वास आहे, मी करू शकतो. आता प्रत्येक जण शिकलेला आहे बट मार्केटमध्ये करू शकत नाही. का? तर त्याचा विकनेस एकच आहे, त्याच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये, त्याच्याकडे नॉलेज वरती त्यालाच विश्वास नाहीये किंवा सगळ्या गोष्टी Yes. आहेत. लॅक ऑफ नॉलेज पण लॅक आहे. ऑफ नॉलेज आपण जे म्हणतो ते गोष्ट. त्यामुळेच आपलं यंगस्टर एक पाऊल थोडंसं माग आहे ह्या फील्डमध्ये. आणि मला तेच चेंज करायचं, माझं तेच मोठं की मी करू शकलोय ना. मला बाकीचे माझ्या एज मधले जेवढे असतील, मग माझ्यापेक्षा छोटे असतील अथवा माझ्यापेक्षा मोठे असतील ना, प्रत्येकाला ऍज ह्या फील्ड मध्ये घेऊन कसं तुम्हाला इझी वे मध्ये पैसा काढता येईल ते सगळ्या गोष्टी मग द्यायचे तुम्हाला. ओके, सो कसं वाटलं सेशन? छान का फार झालं? खूप छान वाटले सर. छान, sir. आणि खूप प्राऊड फील होतंय की ह्या वयात बी मला यंगस्टर कडून शिकायला भेटायला लागले काहीतरी नवीन गोष्ट जी हे नाही केली. येस थँक्यू. तुमच्याच आशीर्वादानं सगळ्या गोष्टी चालायला. बस बाकी काय नाही. तुमच्यावरती राग आहे. नाही मला तुमच्यावरती राग आहे, याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली इव्हेंटला आला तुमची नाही. सॉरी सर, मी येऊ शकले नाही कारण काही माझ्या अडचणी होत्या शाळेमुळं, माझे रिस्पॉन्सिबिलिटी सोडू शकले नाही. ओके. ते तुम्हाला माहिती आहे ना, वर्क कम फर्स्ट. येस. आपले रिस्पॉन्सिबिलिटी पहिले मॅटर करतात ना. चलो असं बरं, मी येणार आहे, मी भेट घेणार आहे तुमची येऊन. डेफिनेटली इगरली वेटिंग फॉर यू. ओके. ऑलमोस्ट वेलकम. चलो बाकी इथंच आपण थांबू. जे असेल नेक्स्ट उद्याच्या सेशन मध्ये आपण बघू सगळ्या गोष्टी, कारण की मला आणखीन एक बॅच आहे कंटिन्यू करायची आहे. इथेच थांबतो. काही हरकत नाही सर. आणखीन एक माझं डाऊट होता. Yes. आजचं जे सेशन झालेले तर त्याचे रेकॉर्डिंग मिळतील येस का आपल्याला? तुम्हाला भेटून जाईल. हा. सेशन झाल्यानंतर म्हणजे जिथं काही मिस केलंय तर ते मला म्हणजे लिहिण्यासाठी. येस बिलकुल तुम्हाला ग्रुपवरती ते पडेल लिंक, देन त्याच्यावरती जाऊन तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. ठीक आहे. थँक्यू सर. ओके चलो ओके. बाय. गुड नाईट. येस गुड नाईट. गुड नाईट सर. ओके गुड नाईट.